पाहणार आहोत। इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। इंद्रजीत सावंतांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर एसपींना आदेश। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी अज्ञात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल, कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सावंत यांचा जबाब नोंदवत कारवाई। जीवे मारण्याची धमकी आल्याचा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांचा आरोप, प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा। धमकीबाबतचं संभाषण सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट। इंद्रजीत सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले। सावंतांसोबत ओळख नाही, त्याचा फोन नंबरही नाही, माझ्या आवाजात धमकी देऊन कुणीतरी खोडसाळपणा केला। प्रशांत कोरटकरची बेलतरोडी पोलिसात तक्रार दाखल। नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात, धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात। धमकी देऊन अब्रू नुकसानीचा दावा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। कोरटकरच्या वक्तव्यानंतर इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया, तर धमकी देणाऱ्या राजकीय पक्षाच्या जवळचा धमकी देणाऱ्यांचे कोश्यारींसोबतही फोटो, सावंत यांचा आरोप। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटाबाबत माझ्यावर दबाव होता, मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यानं नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं, अमोल कोल्हेंचा दावा। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत बलिदानाच्या सीनबाबत कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, मालिकेविषयी फॉल्स नरेटिव्ह पसरवले जाते, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण।